नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या वेलनेस आणि केअर 6 चॅनेलवर. आजच्या धावपळीच्या जीवनात बाहेरचं खाणं, तेलकट पदार्थ आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपल्या शरीराच्या एका महत्त्वाच्या अवयवावर सर्वात जास्त ताण येतो आणि तो म्हणजे आपलं लिव्हर. जर तुम्हाला भूक कमी लागत असेल, पचनाच्या तक्रारी असतील किंवा नेहमी थकवा जाणवत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीरातल्या एका अशा हिरोबद्दल ज्याकडे आपलं खूप कमी लक्ष जातं. हो, हे आहे आपलं लिव्हर म्हणजे यकृत. आणि आपण पाहणार आहोत की आयुर्वेद आपलं प्राचीन शास्त्र या महत्त्वाच्या अवयवाच्या आरोग्याबद्दल काय सांगतं. असं होतं का कधी की काहीही विशेष कारण नसताना खूप थकवा जाणवतो किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, थोडक्यात अस्वस्थ वाटतं? आपण अनेकदा काय करतो, या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण थांबा, ही साधीसुधी लक्षणं नाहीत, ही कदाचित एका मोठ्या समस्येची सुरुवात असू शकते. आणि या सगळ्या त्रासाचं मूळ कुठे आहे माहितीये? ते आहे आपल्या शरीरातल्या सगळ्यात मेहनती हिरोमध्ये, जो आपल्यासाठी 24 तास काम करतो. हो, बरोबर ओळखलत. तोच आहे आपला दुर्लक्षित नायक, आपलं यकृत म्हणजे लिव्हर, ज्याचं वजन आश्चर्य वाटेल जवळपास 1.5 किलो असतं. तर मग चला या हिरोच्या कामाबद्दल जरा अजून जाणून घेऊया. या यकृताला बरं का अवयवांचा राजा असंही म्हणतात. पण का, असं काय विशेष आहे यात? चला आज तेच समजून घेऊया. आता जो आकडा समोर दिसतोय तो खरंच चकित करणारा आहे. आपलं लिव्हर 1-2 नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेगवेगळी आणि महत्त्वाची कामं एकटं करतं. विचार करा किती व्यस्त आणि किती महत्त्वाचा आहे हा अवयव. म्हणजे बघा, आपलं यकृत म्हणजे काय, तर ती आहे आपल्या शरीरातली एक सुपर फॅक्टरी. एक अशी जागा जी आपल्या शरीराला डिटॉक्स करते, म्हणजे विषारी घटक बाहेर काढते. हीच फॅक्टरी आपल्याला ऊर्जा देते आणि महत्त्वाचं म्हणजे ती एका मास्टर गेटकीपरसारखी काम करते. कोलेस्ट्रॉलसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवते. सगळं काही एकाच ठिकाणी. पण काय होतं जेव्हा हाच आपला हिरो संकटात सापडतो? आपल्या आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे या नायकावर किती आणि कसा ताण येतोय ते आता पाहूया. रोजच्या जगण्यात आपल्या ह्या हिरोला 5 मोठ्या शत्रूंना सामोरं जावं लागतं. ते शत्रू कोणते? तर जंक फूड, दूषित पाणी, स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव, व्यसनं आणि अँटीबायोटिक्सचा गरजेपेक्षा जास्त वापर. या सगळ्याचा थेट आणि खूप वाईट परिणाम आपल्या यकृतावर होतो. पण आपलं शरीर आहे ना, ते खूप हुशार आहे. लिव्हरला त्रास व्हायला लागला की ते आपल्याला छोटे छोटे सिग्नल द्यायला लागतं, जसं की सतत थकल्यासारखं वाटणं, भूक कमी होणं किंवा त्वचेवर काही बदल दिसणं. हे खरं तर आपल्या हिरोने मदतीसाठी मारलेली हाक असते आणि याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे धोक्याची घंटा आहे. आणि जर असं वाटत असेल की ही समस्या फार कॉमन नाहीये, तर जरा हे आकडे बघा. उपलब्ध माहितीनुसार भारतात प्रत्येक 5 व्यक्तींमागे एका व्यक्तीला यकृताची कोणती ना कोणती तरी समस्या असू शकते. विचार करा, प्रत्येक 5 पैकी 1. हा आकडा खरंच धक्कादायक आहे, नाही का? या सुरुवातीच्या सिग्नल्सकडे दुर्लक्ष केलं की काय होतं? मग सुरुवातीला सुस्त झालेलं लिव्हर हळूहळू फॅटी लिव्हर, मग हेपेटायटिस आणि शेवटी सिरोसिससारख्या गंभीर आजारांमध्ये बदलतं. आणि हे इतकं गंभीर आहे की भारतात दरवर्षी 2.5 लाख लोकांचा मृत्यू यकृत निकामी झाल्यामुळे होतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर इथेच मदतीला येतो आपला एक प्राचीन मित्र, आयुर्वेद. आपलं हे प्राचीन शास्त्र या गंभीर समस्येकडे एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतं. चला पाहूया ते कसं. आता हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. बाजारात मिळणारे जे उपाय आहेत ना, ते काय करतात? ते फक्त तात्पुरता आराम देतात. पण प्रगत आयुर्वेद काय करतो? तो थेट समस्येच्या मुळाशी जातो, म्हणजे पेशींच्या लेवलवर जाऊन दुरुस्ती करतो. आणि यासाठी 1-2 नाही तर तब्बल 70 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. त्यामुळे परिणाम कसा मिळतो? जलद आणि अचूक. आणि अशाच एका प्रगत आयुर्वेदिक फॉर्म्युलाचं उदाहरण म्हणजे एलिमेंट्स वेलनेस लिव्ह अगेन. आता याचं वैशिष्ट्य काय? तर हा फॉर्म्युला फक्त पचन सुधारण्याचं काम नाही करत, तर तो थेट यकृताच्या पेशींना म्हणजे सेल्सना नवजीवन देण्याचं काम करतो. खोलवर जाऊन डिटॉक्सिफिकेशन आणि पेशींचं पुनरुज्जीवन. चला तर मग आता जरा या फॉर्म्युलाच्या आत डोकावून पाहूया. असं नेमकं काय आहे यात जे याला इतकं प्रभावी बनवतं? यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. तर याचं सगळं सिक्रेट आहे ट्रिच्युरेशन नावाच्या एका घास टेक्नॉलॉजीमध्ये. आता हे काय आहे?
तर या प्रक्रियेमध्ये ज्या कच्च्या औषधी वनस्पती असतात त्यांना इतकं सूक्ष्म बनवलं जातं की आपलं शरीर, विशेषतः आपलं लिव्हर, त्यांना 100% शोषून घेऊ शकतं. आणि याचा फायदा काय? तर औषध वाया न जाता थेट जिथे गरज आहे तिथे पोहोचतं आणि परिणाम खूप लवकर दिसतो. या फॉर्म्युलामध्ये 2 सुपरस्टार घटक आहेत. पहिला आहे रेवण चिनी, जी हेपेटायटिस बी आणि सी सारख्या धोकादायक व्हायरसशी लढते. आणि दुसरा आहे कालमेघ, जो आपल्या शरीरातले विषारी घटक बाहेर टाकतो आणि आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. म्हणजे बघा, एकाच वेळी हल्ला आणि बचाव, एक प्रकारची डबल प्रोटेक्शन सिस्टीम आहे ही. आणि एवढंच नाही, यात आवळा आणि हरडसारखे पॉवरफुल घटकसुद्धा आहेत. हे काय करतात? तर हे एक रिजनरेशन लूप तयार करतात. म्हणजे काय? तर आपलं लिव्हर हा शरीरातला असा एकमेव अवयव आहे जो स्वतःला दुरुस्त करू शकतो, स्वतःच्या पेशी पुन्हा तयार करू शकतो. आणि हे घटक त्याच्या याच नैसर्गिक ताकदीला बूस्ट करतात, चालना देतात. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे सप्लिमेंट नक्की घ्यायचं कसं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? चला बघूया. तर हे बघा, हे लिक्विड आणि कॅप्सूल अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. प्रौढ व्यक्तींसाठी डोस आहे, जेवणानंतर दिवसातून 2दा 1 ते 2 चमचे लिक्विड किंवा 1 कॅप्सूल. आणि हो, चांगल्या परिणामांसाठी साधारण 30 ते 40 दिवसांचा कोर्स पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. पण 1 मिनिट थांबा, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. हे सप्लिमेंट कोणी घेऊ नये. तर ज्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह कावीळ आहे किंवा यकृताचा कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट असे गंभीर आजार आहेत, त्यांनी हे घेऊ नये. तसंच गर्भवती महिलांनीही हे टाळावं. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात चांगलं. तर थोडक्यात आपण काय पाहिलं? हा फॉर्म्युला लिव्हरच्या 500पेक्षा जास्त कामांना सपोर्ट करतो, खराब झालेल्या पेशींना पुन्हा तयार करायला मदत करतो. या ट्रिच्युरेशनसारखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याला आयुष प्रीमियम मार्कचं सर्टिफिकेशन आहे, म्हणजे गुणवत्तेची खात्री. खरं तर हे लिव्हरसाठी एक कम्प्लीट केअर पॅकेज आहे. तर आजची ही माहिती इथेच थांबूया. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो आणि तो मी तुमच्यासाठी सोडून जात आहे. विचार करा की आजच्या या मॉडर्न मेडिकल सायन्सच्या जगात आपल्या आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रांना, पारंपरिक उपायांना आपल्या आरोग्यामध्ये काय आणि किती महत्त्व द्यायला हवं, यावर नक्की विचार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला लिव्हरशी संबंधित काही समस्या आहेत का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.